एवढी सुवर्ण संधी अशीच समोर कशी आली असा एक प्रश्न पडतो प्रत्येक वेळेला. एकटं फिरण्यापेक्षा मला असं वाटतं एक ग्रुप बरोबर फिरणं कधीही चांगलं. खूप घाणेरडं वेदर होतं, सो फ्लाईट डिप झाली खूप जास्त आणि मी अशी छताला आपटून खाली आले. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सॉलिट्यूड हा ॲप आता तुमच्या भेटीस येतोय खरं तर, आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहे अभिज्ञा. अभिज्ञा कशी आहेस? सुपर्ब. कशी दिसते मी? आणि आता मी प्रवास पण करणार आहे, मी सुपर्ब आहे, ॲब्सोल्युटली सुपर्ब. येस, तेच विचारणार आहे की कुठे चाललीस, कधी चालली आणि कोणाकोणासोबत जायचं असे प्लॅन्स आहेत तुझे? खरं तर माझे खूप प्लॅन आहेत आयुष्यात. ते प्लॅन मी अगदी नेमाने वर्षाच्या वर्षाला पूर्ण करत असते. यावर्षी ठरवलं होतं की कुठेतरी परदेशी जायचं, पण गार्गीताईच्या मुळे तो योग आला की मी आता बालीला चालले आहे. खरं तर मला असं वाटतं प्रवास हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे. सो मी प्रवास करतेय आणि ते सुद्धा माझ्या ओळखीच्या लोकांबरोबर किंवा त्यांच्यासाठी. याहून उत्तम काय असू शकतं? छान छान लोकांना भेटणार, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आणि एक फॅमिली म्हणून फिरण्यात खूप मजा असते, एकत्र गोष्टी बघण्यात खूप मजा असते. ती मजा मी अनुभवणार आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि सगळ्यात जास्त शुभेच्छा सॉलिट्यूड हॉलिडेज यांना, कारण ही संकल्पना खूप वेगळी आहे सेलिब्रिटीज बरोबर फिरण्याची. आणि ही खूप वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात आली होती, पण मला असं होतं की आय डोंट नो, मे बी कोणी ह्याच्यावर काम करेल नाही करेल, पण नशिबाने गार्गीताईच्याच डोक्यात हे आलं. अँड इट इज सच अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट. आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस. गार्गीताईकडनं फोन आला आणि जेव्हा कळालं की अशी अशी ती कन्सेप्ट आहे, काय विचार आले डोक्यात? पहिले तर मला असं वाटलं की ते होणार नाही कारण एवढी सुवर्ण संधी अशीच समोर कशी आली असा एक प्रश्न पडतो प्रत्येक वेळेला. पण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा मला असं झालं, ओके दिस इज हॅपनिंग. आणि खरं तर मला असं वाटतं की गार्गीताई हे सुरू करतेय त्याच्यातच खूप जास्त कौतुक आहे, कारण जसं ती म्हणाली तसं एका अभिनेत्यासाठी खूप गरजेचं आहे एक प्लॅन बी असणं. आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय कुड बी अ पार्ट ऑफ गार्गीताईज प्लॅन बी विच इज सॉलिट्यूड हॉलिडेज. सो मी खूप खुश आहे तेव्हा. पण बालीला चाललीये, किती रिसर्च केलंय आणि कुठे कुठे फिरायचं? खूप रिसर्च चालू आहे माझा, कुठे जाणार, काय काय करणार, किती फूट खाली डाईव्ह मारणार वगैरे वगैरे. मला खूप भीती वाटते पाण्याची, पण आय हॅव डिसाइडेड की एकदाच आपल्याला आयुष्य मिळतं अभिज्ञा, त्या आयुष्यात आपण सगळं करून बघायचं आहे. आणि त्यात एक आहे की मी वॉटर स्पोर्ट्स करणार आहे, म्हणजे जरा जोखमीचे वॉटर स्पोर्ट्स असं आपण म्हणू, स्कुबा डायव्हिंग, डीप सी डायव्हिंग वगैरे वगैरे. आणि आय रिअली होप, देवाकडे प्रार्थना यावर्षी ते होऊ दे, आणि ते होणारच आहे म्हणजे 100%. पण वेदरने साथ देऊ दे असं मी म्हणेन. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. एकटे जाणार की ते नवऱ्याला सोबत नेण्याचं ठरवलंय? मी नवऱ्याला सांगितलं, मेहुलला सांगितलं, तू येणारच का? तुला जमणार असेल तर ये, नाही तर मी चालले. मी फिरायला कोणासाठी थांबत नसते. मला फिरायचंय, मी ठरवलंय मला फिरायचंय. नवरा आला तर आला, नाही आला तर मी फिरणार. एक पहिली ट्रिप जी केलेलीस ती मेहुल बरोबर किंवा तुझी सोलो जी तुझ्या नेहमी लक्षात असते? मी ना आता रिसेंटली ट्रिप मी सांगेन, मी व्हिएतनामला जाऊन आले. तो एक खूप वेगळा अनुभव होता, कारण एकतर त्यांचं फूड आणि त्यांचं राहणीमान अत्यंत वेगळं आहे. आणि मला असं वाटलं होतं की व्हिएतनाम खूप अस्वच्छ असणार आहे, पण ते खूप स्वच्छ आहे आणि खूप छान गोष्टी आहेत तिकडे करण्यासारख्या, आणि मेन स्वस्त आहे. सो दॅट इज समथिंग आय हॅव डन अ बजेट ट्रिप. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ इट. महाराष्ट्रातलं एक ठिकाण जे तुला खूप आवडतं? महाराष्ट्रातलं एक ठिकाण महाराष्ट्रात मला नाशिक आवडतं. आणि मला असं वाटतं एनी हिल स्टेशन, म्हणजे आपण इगतपुरी म्हणू, नाशिक फॉर ऑब्वियस रिझन्स, सुला वायनरी आहे तिकडे छानपैकी. पण एनी हिल स्टेशन मला खूप जास्त आवडतं. आणि मी आता रिसेंटली कुठे गेले होते पण मला आता आठवत नाही. खूप फिरते यार मी, खूप जास्त फिरते, त्याच्यामुळे खूप हिल स्टेशन बघितलेले आहेत. आणि महाराष्ट्रातले सगळे हिल स्टेशन आय थिंक मला. शेवटचं विचारते, ही फिरण्याची आवड आली कुठे?
मला असं वाटतं ती माझ्यात आधीच होती आणि माझ्या आईबाबांनी त्याची सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रत्येक मे महिन्यात माझे बाबा मला कुठेतरी बाहेर घेऊन जायचे फिरायला आणि ती आवड निर्माण झाली त्या खूप कमी वयात, म्हणजे अगदी लहानपणापासून, आणि ती मी अजूनही जोपासते. आणि मला वेळ मिळेल तेव्हा मी आईबाबांबरोबर पण फिरते, नवऱ्याबरोबर पण फिरते, एकटी पण फिरते. पण आता सॉलिट्यूड कडून तू जाणार आहेस तर प्रेक्षकांना काय सांगशील? मला असं वाटतं ही संकल्पना खूप छान आहे. एकटं फिरण्यापेक्षा मला असं वाटतं एक ग्रुप बरोबर फिरणं कधीही चांगलं, आणि त्यात एक सेलिब्रिटी बरोबर फिरणं तर अतिउत्तम. सो तुम्ही जर का ह्या वर्षात कुठेही फिरण्याचा विचार करत असाल आणि स्पेशली बालीला फिरण्याचा विचार करत असाल किंवा मॉलदीव्स किंवा लेह लडाख किंवा मग कुठे चाललाय काश्मीर, तर प्लीज सॉलिट्यूड हॉलिडेज बरोबर बुक करा. त्यानिमित्ताने आपलं भेटणं होईल, आपल्याला भेटण्याची संधी मिळेल आणि आपण मज्जा करू. पण आता जसं तू बोलली की एअर होस्टेस होती, एक कोणती तरी अशी फ्लाईटची ट्रिप किंवा कोणते प्रवास जो तुला नेहमी लक्षात असतो, असा कोणता आहे? एकदा एका फ्लाईट चेन्नईला जात होते मी, तिकडे माझ्या म्हणजे खूप घाणेरडं वेदर होतं. सो फ्लाईट डिप झाली खूप जास्त आणि मी अशी छताला आपटून खाली आले आणि मला असं वाटलं की झालं, संपलं, आता माझं आयुष्य संपलं. पण देवाच्या कृपेने मी वाचले आणि आम्ही लँड केलं. पण तो खूप तुला माहिती आहे, मला हे असं टर्ब्युलन्स आलं ना की लोकांना खूप भीती वाटते, मला मज्जा येते. मी खूप विचित्र असं, मला एक ॲडव्हेंचरसच, भयानक, म्हणजे वेगळ्या लेवलची. आय थिंक जिकडे भीती वाटते तिकडे मला मजा येते. सो आय एम व्हेरी हॅपी. खूप छान, थँक्यू सो मच. आणि हे सगळे अनुभव ऐकून मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. सी ऑल. सॉलिट्यूड हॉलिडेज बरोबर बुक करा, माझ्याबरोबर बालीला या. सी यू देअर. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.